श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमचं सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच येणार आहे महाशिवरात्री, म्हणजेच भगवान शंकरांचा दिवस असतो. आता या दिवशी कोणी म्हणतात की भगवान शंकरांचं लग्न होतं, म्हणजे माता पार्वती सोबत, म्हणून महाशिवरात्री मनवल्या जातं. कोणी म्हणतं या दिवशी सर्वात अगोदर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवाने मिळून ते एका पर्वताला घर्षण केलं होतं आणि त्यामधून शिवलिंग तयार झाले होतं, म्हणून त्या दिवसात महाशिवरात्री मनवल्या जातं. तर असे बरेचसे वेगवेगळे कारण आहे, पण भक्ती मात्र एकच आहे, विश्वास मात्र एकच आहे. आणि या दिवशी जेवढी जास्त भगवान शंकरांची सेवा केली जाते ना, तेवढं खूप चांगलं असतं. मग घरात पैसा टिकून राहावा, घरात सुख समृद्धी ऐश्वर यावं, घरात सदैव माता लक्ष्मीचा वास राहावा, यासाठी भगवान शंकराची अतिशय प्रिय आणि अतिशय आवडीची सेवा केल्या जाते. तर या दिवशी तुम्हाला कुठली सेवा करायची आहे, कोणी करायची आहे, की केव्हा करायची आहे, सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, या दिवशी तुम्हाला जमत असेल तर रुद्राभिषेक करा, मंदिरामध्ये जाऊन होत असेल तर मंदिरामध्ये करा, किंवा मग प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असेलच तर प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंगवर अभिषेक करायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला अभिषेक केल्यानंतर महत्वाची तुम्हाला आजची सेवा कुठली करायची आहे, तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी एक बेलपान, बेलपान तुम्हा सर्वांना माहिती आहे, एक बेलपान मंदिरामधून तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे. तुमच्याजवळ पैसा सतत टिकून राहील याची गॅरंटी देऊन सांगते. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, 108 शिवनामावली प्रत्येकाला माहिती असेल. प्रत्येकाजवळ असं नित्यसेवेचं आपलं पुस्तक आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवनामावली दिलेली आहे. ती शिवनामावली तुम्हाला म्हणायची आहे. म्हणजेच तुम्ही मग मंदिरामध्ये जा किंवा मग घरी जा, त्याला वेळेचं बंधन नाही. तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्ही कुठल्याही वेळेत सेवा करू शकता. मंदिरामध्ये तुम्हाला 108 बेलपानं घेऊन जायचे आहे. 108 बेलपान नाही मिळाले तर 21 मिळतील, 11 मिळतील, जेवढे तुम्हाला मिळतील तेवढे बेलपान घेऊन जा. नाहीच एक पण बेलपान नाही मिळाला तर त्या दिवशी मंदिरामध्ये भरपूर बेलपान असणार आहे, कारण प्रत्येक सेवेकरी, प्रत्येक भक्त हा भोलेनाथाला, भगवान शंकरांना बेलपान हा अर्पण करतच असतो. तर ते बेलपान घ्या, ते बेलपान स्वच्छ धुवून घ्या, चालेल, कारण त्यांचंच त्यांना दिलं तरी सुद्धा चालतं. म्हणून बेलपान तिथून उचला, धुवा, स्वच्छ धुवा आणि तेच बेलपान एक वेळा असं ठेवायचं आणि काढायचं. ठेवायचं का 108 नामावली म्हणेपर्यंत तेच पान ठेवून काढायचं असतं. बघा, मग जर 108 असेल तर प्रत्येक नामासोबत एक बेलपान ठेवायचं. प्रत्येक नामासोबत एक बेलपान ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे बेल नाहीच आहे तर मग एक जरी पान असलं तरी प्रत्येक नावासोबत ते ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर 100 बघा, या पेज नंबरवर 107 पेज नंबरवर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवनामावली दिलेली आहे. ती तुम्हाला म्हणायची आहे. ज्यांची पाठ असेल त्या खूप चांगलं, ज्यांची नसेल त्यांनी आहे ओम शिवाय नमः, ओम शर्वाय नमः, ओम पिनाकिने नमः, ओम कडवांगिने नमः, या पद्धतीत तुम्हाला म्हणायचं आहे. हे बघा, यामध्ये सर्व दिलेलं आहे. तर तुम्हाला एक एक म्हणायचं. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, एक म्हणायचं, बेलपान ठेवायचं. ओम पिनाकिने नमः, बेलपान ठेवायचं. ओम शशिशेखराय नमः, बेलपान ठेवायचं. असं करायचं. एकच असेल तर मग एकच काढायचं, पाण्यामध्ये डुबवायचं, परत ठेवायचं. या पद्धतीत केलं सुद्धा चालेल. तुम्ही हे मंदिरामध्ये केलं तर फार उत्तम. मंदिरात जाणं नाही जमत असेल तर मग घरी करा. घरी प्रत्येकाच्या घरी शिवलिंग आहेच. शिवलिंग तामणामध्ये घ्या, तामणामध्ये मधोमध ठेवा आणि प्रत्येक नामावलीसोबत एक बेलपान ठेवा, अभिषेक करा, ते सुद्धा चालेल. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला त्यामधील एक बेलपान घरी घेऊन यायचं आहे. त्यामधलं एक बेलपान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर मग ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. एवढं तुम्हाला आवर्जून करायचं आहे. यामध्ये तुम्हाला एवढा सुंदर अनुभव येणार ना, या वर्षी तुम्ही करा, पुढच्या वर्षापर्यंत सांगा तुमचा पैसा वाढला की नाही वाढला म्हणून.
आता बघा, ही तुम्ही सेवा जर मंदिरामध्ये केली, घरातील एका व्यक्तीने जर केली आणि जर त्यांनी म्हटलं, "मग मी हे बेलपान माझ्या पतीसाठी घेतो, मुलासाठी घेतो, मुलीसाठी घेतो." तुम्ही घेऊ शकता. साहजिकच तुम्ही सेवा केली, तुम्ही ते बेलपान घेऊन घरी येऊ शकता. प्रत्येकासाठी एक-एक स्वतंत्र एक बेलपान घेऊन येऊ शकता. पण मात्र तुम्ही जर त्यांनाच सेवा करायला लावली आणि त्यांचं बेलपान त्यांना आणायला लावलं, तर एक त्यांच्याकडून सेवा घडेल. एक सेवेसाठी ते तुमचा एक फायदा होईल. कसा? की त्यांनी जरी सेवा केली ना, तर त्याचं 1% पुण्य तुम्हाला मिळेल. आणि या जीवनामध्ये पुण्य खूप महत्त्वाचं आहे. कारण आज जे आपण करू ना, तेच उद्या आपल्याला परत मिळणार आहे. म्हणून जमत असेल ना, तर घरातील प्रत्येकाने स्वतंत्र आपापली सेवा करायची. आपलं बेलपान घ्यायचं आणि पर्समध्ये किंवा मग तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल पर्समध्ये ठेवलं तर चालेल का? बिनधास्त चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त काय आहे ना, जर महिलांनी जर पर्समध्ये ठेवलं तर मासिक धर्म जर आला ना, त्याला हात लावायला चालत नाही. जर तुमच्याच्याने जमत असेल तर करा. नाही तर तुम्ही ते बेलपान तुमच्या तिजोरीमध्ये जिथं पैसा असतो, जिथं तुमचे प्रत्येक कागदपत्रे व्यवस्थित ठेवलेले आहेत, त्या तिजोरीमध्ये तुम्ही ते बेलपान ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्या पैशाला आवक मिळते आणि सदैव माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. कारण भगवान शंकरांनी माता लक्ष्मीला सांगितलेलं आहे, "जो माझ्या मंदिरामध्ये येईल, जो माझं दर्शन घेईल, त्याच्यात जातो ना, त्याच्यासोबत माता लक्ष्मी येत असते." म्हणून तर प्रत्येकाने ही सेवा करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो, तो नक्की मला कळवायचा आहे. जर मग या सेवेने बघा, तुमच्यावर किती मोठं कर्ज असू द्या, तुमच्यावर पैशाची अडचण असू द्या, कितीही कुठलीही समस्या असू द्या, या सेवेने नक्कीच दूर होता. आणि रोज जर भगवान शंकराची सेवा केली ना, तर पूर्ण आयुष्य आपलं सुखात जाईल. कारण जेव्हापासून सेवेला येसाल ना तुम्ही, आताचा काळ बघायचा आणि जेव्हा तुम्ही आपण बोलले ना त्याच्या सेवेला कंटिन्यू लागू, तेव्हाचा काळ बघायचा. आयुष्यामध्ये खूप अशा सुंदर गोष्टी घडलेल्या असतात. आता ही सेवा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सर्व अभिषेक केला, मंत्रजाप, शिवनामावली म्हटली, एक बेलपान घेऊन आले. आता याच्यानंतर तुम्हाला महाशिवरात्रीला आवर्जून भगवान शंकरांना कमळाचं फूल अर्पण करायचं आहे. अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांना कमळाचं फूल. आणि बघा, जे सोमवार करत असतील किंवा दुसरे उपवास करत असतील, 16 सोमवार करत असतील, त्यांना सर्वांना माहिती आहे कमळाचं फूल भगवान शंकरांना प्रिय आहे. म्हणून तुम्हाला अर्पण करायचं आहे. जर कमळाचं फूल मिळालं तर फार उत्तम. जर नाहीच मिळालं ना, तर मग कमळगठ्ठ्याचे मणी. तुम्हा सर्वांना माहिती असतील कमळगठ्ठ्याचे मणी. आपण सेवेकरी आहे म्हणजेच कमळगठ्ठ्याचे मणी आपल्याला माहितीच आहे. बघा कसे, की आपण जेव्हा श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रावर आपण कमळगठ्ठ्याची माळ ठेवत असतो, त्यामुळे कमळगठ्ठ्याचे मणी माहिती आहे. दिवाळीची आपली जी सेवा असते, त्यामध्ये सुद्धा कमळगठ्ठ्याचे मणी वापरले जातात. म्हणून तेच कमळगठ्ठ्याचे मणी तुम्हाला घेऊन यायचे आहे. कमळाचं फूल मिळालं तर फार उत्तम, नाही मिळालं तर कमळगठ्ठ्याचे मणी. त्या फुलापासूनच बनलेले हे मणी असतात. तर तुम्हाला हे मणी आणायचे. का साधारण 2 किंवा ₹5 एक मिळतो. तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये तो मणी मिळून जाईल. तिथून तो मणी आणा, मग 108 आणा. 7, 11, 21, 51 तुमच्या पद्धतीत तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्हाला आणायचं आहे. आणि ते आणणं झाल्यावर तुम्हाला ते भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. प्रार्थना करा, तुमच्या काय समस्या असतील, तुमची काय इच्छा असेल, की या वर्षामध्ये माझी ही इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण होऊ द्या. तुम्ही भगवान शंकरांना मागा आणि पुढची महाशिवरात्री येईपर्यंत ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होणार. तर सर्वांनी ही सेवा करायची आहे. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ हे नक्की टाईप करत चला. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.